जस्ट स्मारक मध्ये आपण जात आहे. बट मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इथं, विशेष गोष्ट. हे बघा, सुरुवातीला आहे ना अशी होती तानाजी मालुसरेंची समाधी. हे बघा, हा इथं शिलालेख आहे बघा, है ना, हा एक शिलालेख आहे, मोठा शिलालेख आहे. जस्ट खाली आलो आपण आणि कल्याण दरवाजाची रचना बघा किती उत्कृष्ट दर्जाची. जस्ट हेमाडपंथी मीन्स आता ते उरलंच नाही हेमाडपंथाचं, बट हे एक एवढंच आहे. मी एवढं गोष्ट सांगता एक गोष्ट सांगणं विसरलो की 1633 मध्ये शहाजी महाराजांनी जिजामाता आणि बाल शिवाजी महाराजांना कोंढाण्यावर ठेवले होते ना. त्यानंतर राजाराम महाराजांच्या जीवनामध्ये सतत लढाया, कंटिन्यू लढाया, म्हणजे खूप कठीण काळ होता मराठा साम्राज्यासाठी. टिळक बंगल्याजवळ आलोय ना, हा टिळक निवासस्थान आहे. अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जस्ट 11 वाजले आहेत. आता मी सिंहगडाकडे चाललोय. मतलब सिंहगडाच्या इथं मी पायथ्याशी उभा आहे. जस्ट सिंहगड हा वरती आहे जस्ट इथं, आणि इथपर्यंत गाडी येऊन जाते. बाईकने तुम्ही इथं येऊ शकतात. आणि जस्ट 10 किलोमीटरचा रन तुम्ही, म्हणजे 10 किलोमीटर वरती डोंगर चढून तुम्ही वरती येत आहे. आणि थोड्या अंतरावर सिंहगड राहतो. इथून सारे बुर्ज वगैरे सारे नजर येते. तर मी सिंहगडाचा पूर्ण इतिहास तुम्हाला सांगणार आहे. तर इकडनं आपण सुरू करूया. जस्ट इथं बघा, पूर्ण धुक्क आहे आणि बारीक पाऊस पडत आहे. वातावरण खूप छान आहे आणि थोडी थंडी पण वाजते आणि खाली ऊन होतं, वरती पाऊस चालू आहे. गड आला पण सिंह गेला, है ना. हे वाक्य खूप जास्त आठवतं. मी 4थीच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा हिस्ट्री वाचायला सुरू केली होती. आणि तानाजी मालुसरे इज माय फेवरेट, है ना. हा आता किल्ला आहे, इकडनं जावं लागतं. ही जस्ट पार्किंग आणि इथून सुरू होत आहे किल्ला. बघा, असं झिगझॅक रूटने आलोय आपण, है ना. पूर्णपणे असाच रोड येतो 10 किलोमीटर. तिथून खालून आलोय एकदम. आता धुक्यामध्ये ते गाव दिसत नाही, बट तिथून आलोय. जस्ट आपण या काही पायऱ्यावरती चढून आलोय आणि हा दरवाजा लागलाय आपल्याला, है ना. त्या दरवाजाविषयी तर पूर्ण लिहिलंय ना. गडाच्या उत्तरेचा हा दरवाजा, याला पुणेरी दरवाजा म्हटलं जातं. आणि हा डोंगर चढून वरती आल्यानंतर ह्याच दरवाजाला डोंगजे दरवाजाही म्हटलं जातं, है ना. हा एकमात्र दरवाजा नसून पाठोपाठ 3 दरवाजे आहेत ह्या साईडला. तर जस्ट हा पहिल्या दरवाजाच्या बिलकुल इनसाईडमध्ये एक शिलालेख लिहिला गेला आहे. म्हणजे एक शिलालेख मीन्स एक संगमोरी शिलालेख दरवाजाचा स्थापित केला आहे 300 वर्ष पूर्ण झाल्यावर. जस्ट 1693 मध्ये ह्या किल्ल्याला परत घेतल्यानंतर 300 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक शिलालेख सन्मानपूर्वक बसवला आहे तिथं. तर तो पराक्रमाविषयी नावजी बलकवडे आणि विठोजी फारके यांच्या पराक्रमाची शर्त करून हा किल्ला पुन्हा घेतला होता 1693 मध्ये. तर त्याचा एक सन्मानपूर्वक तिथं एक शिलालेख बसवला आहे. आणि जस्ट दुसऱ्या दरवाजाविषयी काहीच सांगितले गेलेले नाही. बट तिसरा दरवाजा जास्त महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्यावरती आहे ना काही शिल्प वगैरे आहेत. गणेशपट्टीवरील कमळांवरून व गडाचा थेट संबंध आहे. म्हणजे या 2 शिल्पांवरून आहे ना थेट संबंध 13व्या शतकातील यादव काळाशी लागतो, आहे ना, देवगिरीच्या यादव काळाशी. तर किल्ला खूप महत्त्वपूर्ण आहे, खूप जुना किल्ला आहे. आणि हे वरती शरफ शिल्प आहे, है ना. हे वरचे 2 शरफ शिल्पांना ही वरची साईड दिसते ना, ही या फोटोमध्ये दिसत नाही. तर जस्ट त्या म्हणजे याला रिपेअर केलं गेलं आहे ना वरच्या साईडला. तर चला आता एंट्री करूया आपण. जस्ट वरती आलेलो आहे आता. आणि इथं हे लिहिलेलं आहे ना, संगमवरी शिलालेख याच्यावरती लिहिलेलं आहे. जसं की तानाजी मालुसरेंनी 1670 मध्ये हा प्राणाची आहुती देऊन हा किल्ला घेतला होता. त्यानंतर परत हा किल्ला मुघलांकडे गेला होता ना 89 नंतर, जेव्हा संभाजी महाराजांची हत्या झाली त्यानंतर. तर त्यावेळेस परत हा किल्ला 93 मध्ये घेण्यात आला. 1693 मध्ये नावजी लखमाजी बलकवडे यांनी घेतला होता. आणि ह्याच किल्ल्यावरती राजाराम महाराजांचा म्हणजे इथंच त्यांचा मृत्यू झाला होता ना. तो खूप ऐतिहासिक किल्ला आहे. फर्स्ट द्वार आहे आणि बिलकुल त्याच्यावरती हा सेकंड आहे का थर्ड आहे समजत नाही. आणि तिकडं पण एक आहे, म्हणजे असं झिगझॅक मध्ये आपल्याला जायचं आहे. जे गोमुखी दरवाजे टाईप असतात ना, त्या टाईपच हा रोड बनला गेलेला आहे. तो खूप सुंदर आहे. आता वरती जाऊया आपण. ती चढून आल्यानंतर ना इथं सगळं किल्ल्याविषयी लिहिलं गेले. ते कल्याण दरवाजा कुठं आहे, जे कल्याण दरवाजाने एंट्री केली होती, मुख्य दरवाजा तो जे वाटतं. हा तानाजी कडा वगैरे साऱ्या गोष्टी इथं मेन्शन केल्या गेल्या आहेत. छत्रपती राजाराम महाराज समाधी. अँड जस्ट आता आपण इथं उभं आहोत ना, तर ते लाल आपण इथे उभं आहोत असं टिक मार्क केलेलं आहे. पुणे दरवाजा हा सेकंड पुणे दरवाजा वाटतं. तर चला आता एक गोष्ट बघूया आणि थोडी हिस्ट्री पण जाणून घेऊया ह्या किल्ल्याची. सेकंड पुणे दरवाजाच्या बिलकुल साईडला असं पाण्याचा टाकं पण आहे, जे की इथे जे थांबणारे सैनिक वगैरे असतील त्यांच्यासाठी उपयोगी ठरत असतील. हा एक दुसरा दरवाजा आहे, त्याच्याविषयी काही मेन्शन नाही. पण तिथून माझ्या अंदाजे आपण खाली उतरू शकतो. तर मस्त पूर्ण गड फिरून त्या साईडने आपण बाहेर यायचंय. पुणे दरवाजाच्या इनसाईड मध्ये आपण आलो आहेत. आणि या दादांना विचारलं मी की तो दरवाजा काय, तर तिथं तो चोर दरवाजा म्हणून त्याला मेन्शन केलं गेलं आहे. तर आता हा समोर दिसतोय हा तिसरा दरवाजा आहे, जो यादवकालीन दरवाजा आहे. आणि त्याच्यावरती काही शिल्प वगैरे
हा त्या साईडला का? हा तो ह्यो बारूद खाना ह्यो जो दिसतोय ना खोलीगत हा 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 तो दरवाजा दिसतोय बघ दादा. हो 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 हा, तो बार खाना त्याच्या वरच्या साईडला तो बुरुजावरती तो बुरुज. हा ते आहे का माणसं कपोर हा 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 तिथं ते तोप आहे तिथं. हो 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 तो बुरुज. ओके. जस्ट इकडनं इनसाइड वरून बघा हे थोडंसं बांधकाम झालंय, जस्ट रिपेअर केला गेलाय तो. जे काही ओल्डेज असेल हे नवीन जे पत्थर लावलेत, हे जे दगड लावलेत नवीनवाले, हे जस्ट आत्ता बांधकाम केलेलं वाटतं. तर चला हां हो हो 5-6 वर्ष ते पण सांगताय 5-6 वर्षापूर्वी केलेलं आहे. तर जस्ट आता पुढं जाऊया आणि तो आपण जो महत्त्वपूर्ण जो तिसरा दरवाजा आहे जो यादवकालीन सांगितला जातोय तिथं बघूया की यादवकालीन काय काय शिल्प आहे. जस्ट वातावरण साफ झालंय त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय. हे बघा खूप खालून आलोय आपण, असं 10 किलोमीटरचा ह्या साईडला रोड आहे बघा. या साईडने असं फिरून आलोय पूर्ण आणि 10 किलोमीटर रन करून आलोय. तर जस्ट हा आहे तो यादवकालीन दरवाजा आणि हे कमळ चिन्ह आणि हे शरभ शिल्प आहेत दोघी साईडला आहे ना. हे बघा हे. अँड जस्ट मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हे बघा ही यादवकालीन अशा टाईपची कार्विंग वगैरे दिसते ना, ही 16व्या सेंचुरीमध्ये अशी होत असेल त्यांनी सांगतायत. बिकॉज हे बघा अजून इनसाइट मध्ये पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ही एक हे एक हा इनसाइट मध्ये असा आहे आणि ही यादवकालीनमध्ये हे पण येत आहे ना. हे बघा हे देवळ्या वगैरे छोट्या छोट्या देवळ्या कोरल्या आहेत. ही जस्ट दिवे ठेवण्यासाठी. ते खूप सुंदर म्हणजे जुनं बांधकाम आहे आणि वरचं पण आता डेव्हलपमेंट केलंय, काही नवीन बांधलंय, नवीन रिपेअर केलं याला. बट हा यादवकालीन दरवाजे असल्याचे निशाणे आहेत तिथं, जे की यादव काळामध्ये ज्या प्रकारे बारीकीने काम केलं जायचं, यादव खूप बारीकीने आपलं काम दाखवायचे, आपली वास्तुकला, ते दिसतंय तिथं. दुसरा दरवाजा जो यादवकालीन आहे आणि इकडे हे दारुगोळा कोठार आहे ना, इकडे जाऊया आता. तुम्हाला सांगतो हे बघा पाणी निघण्यासाठी म्हणजे इथं एक छोटासा तालाब बनवलेला असेल आणि पाणी तिथून खाली जाण्यासाठी पण एक व्यवस्था केली गेलेली आहे. आणि दारुगोळा कोठार खूप जवळ आहे, म्हणजे एकच नसेल, भरपूर सारे दारुगोळा कोठार असतील. हा किल्ला खूप महत्त्वपूर्ण होता ना, तर मग भरपूर सारे दारुगोळा कोठार असतील. तर ह्या दरवाजाकडचं हे दारुगोळा कोठार आहे. तर मध्ये म्हणजे ही जुनीच बिल्डिंग आहे, जवळजवळ 16व्या-17व्या सेंचुरीची असू शकते. थोडी रिपेअरिंग केलेली पण दिसते ना, थोडी रिपेअरिंग केलेली म्हणजे ती वाचवण्यासाठी रिपेअरिंग जरुरीची आहे ना. हे बघा हे दारुगोळा कोठार. आता थोडी हिस्ट्री मी तुम्हाला सांगायला सुरुवात करेल, इथूनच थोडी हिस्ट्री सांगतो. हा 2ऱ्या सेंचुरीमध्ये पण इथं थोडीफार डेव्हलपमेंट असेल असं सांगितलं जातं, कारण की काही केव्स वगैरे सापडले आहेत इथं 2ऱ्या-3ऱ्या सेंचुरीच्या. सांगितलं जातं की कोंडिंग ऋषी एक ऋषी होते इथं आहे ना, ते 2ऱ्या सेंचुरीमध्ये. त्यावरून ह्या जागेचं नाव कोंढाणा पडलं. एक कोंढाणा म्हणून एक गाव पण इथं, कोंढाणीपूर म्हणून. आणि जस्ट तुम्हाला जुन्या मी पायऱ्या दाखवतो, मला आत्ता जस्ट दिसल्या. हे बघा या ओके, हे जुन्या कार्विंग केलेल्या पायऱ्या त्या साईडला जाण्यासाठी, म्हणजे या यादवकालीन पायऱ्या असू शकतात आहे ना. तर हे सगळ्यात पहिले या किल्ल्याला 2ऱ्या सेंचुरीतलं मेन्शन केलं जातं. जे कोंडिन ऋषी होते त्यांच्या नावावरून या जागेला कोंढाणा नाव पडलं. जवळजवळ 1000 वर्ष म्हणजे 2ऱ्या सेंचुरीनंतर 1000 वर्षापर्यंत हा किल्ला आहे ना स्थायिक राजांच्याच ताब्यात असेल. त्यानंतर मग हा यादवांच्या काळामध्ये यादवांकडे होता, त्यावेळेस पण तो स्थायिक सरदारांच्याच ताब्यात होता. बट यादवांना ते मांडलिक होते ना. त्यानंतर 14व्या सेंचुरीमध्ये इथे नाग नाईक नावाचे एक स्थायिक कोळी समाजाचे प्रमुख होते, त्यांचं इथं राज्य होतं. आणि त्याच काळामध्ये मोहम्मद बिन तुगलकने 8 महिन्याचा वेढा दिला होता या किल्ल्याला. आणि 8 महिन्याच्या वेढ्यानंतर हा किल्ला त्याच्या ताब्यात गेला होता. म्हणजे हा पहिल्यांदा दिल्ली सल्तनतच्या ताब्यात आला. मग दिल्ली सल्तनतचे तुकडे झाल्यानंतर बहमनींकडे गेला हा किल्ला आणि बहमनींकडनं आदिलशाहकडे, आणि मग आदिलशाहनंतर हा किल्ला स्वराज्यात आला आहे ना. त्याची पण एक हिस्ट्री मी ते पण सांगेल तुम्हाला. बट जस्ट इथं दुकाने वगैरे सारी गोष्टी लागलेल्या आहेत. माझ्या अंदाजे किल्ल्यावर जे राहणारे लोक असतील ना त्यांचे तिथं दुकान असतील, इथं राहणारे लोक राहत असतील बहुतेक. वा हे बघा हे इथून आलो आपण, एक हॉटेल दाखवली मी तुम्हाला. इथं पाण्याचं एक कुंड आहे बघा, हे पण त्याच काळातलं असेल ना. हे बांधकाम बघा तुम्ही. आणि आता पण त्याच्यामध्ये पाणी आणि मोटरीने ते पाणी काढलं जाते, याचा अर्थ तिथं पाणी जिवंत पाणी आहे ना, कंटिन्यू पाणी असेल युजेबल. हे पण एक कुंड आहे बघा. बट जस्ट त्याच्यामध्ये कचरा वगैरे फैलला आहे. हा पण एक कुंड आहे. आणि इकडे साऱ्या हॉटेल्स नजर येतात आता. इथं साऱ्या गोष्टी अननस वगैरे साऱ्या गोष्टी भेटत आहेत. हे बघा त्यांच्या बिलकुल तिथं एक टाका तुम्हाला दाखवलं मी, आणि एक मोठं टाका आहे बघा पाण्याचं. म्हणजे या किल्ल्यावर पाणी मुबलक प्रमाणात होतं आहे ना. त्यामुळेच हा किल्ला जास्त दिवसपर्यंत लढवला जात होता, 8-8 महिन्यापर्यंत लढवला जात होता. लॉंग टाईमपर्यंत याच्यावरती संघर्ष चालू राहत होता आहे ना. हे बघा हे जास्त फिरून आलोय आणि आपण चाललोय राजाराम महाराजांच्या समाधीकडे. बट इथं अजून एक मला वस्तू हे लागलंय, जसं बारव म्हणता ना, छोटी बारव, ही छोटी विहीर. जस्ट खाली जाऊन तुम्ही पाणी घेऊ शकतात आणि छोटी असेल आहे ना. इथून तुम्ही असं वाकून, इथं आता बुंजलं गेलंय ते खूप खोल असेल आणि इथं पाणी असेल. तर मग ह्या पाणी इथं पिण्यासाठी वगैरे
यूज केलं जात असेल इथलं पाणी. आता जस्ट आपण राजाराम महाराजांच्या समाधीकडे चाललोय. हा मी जस्ट सांगताना एक गोष्ट विसरलो की आदिलशाहीच्या पहिले हा निजामशाहीकडे पण होता हा किल्ला आणि मग नंतर आदिलशाहीकडे गेला. जवळजवळ 1647च्या आसपास आहे ना शिवाजी महाराजांनी हा किल्ला पहिल्यांदा घेतला होता. म्हणजे लढाई वगैरे काहीच केली नव्हती. आदिलशाहचा एक किल्लेदार होता इथं सिद्धी अंबर, याला थोडेफार पैसे वगैरे दिले असतील. आणि इथं बाबूजी मुदलक देशपांडे म्हणून एक व्यक्ती होते, त्यांच्या मध्यस्थीने हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला होता. तर शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला तर आदिलशहाने ना शहाजीराजांना कैद केलं होतं 1648च्या आसपास. मग हा किल्ला शिवाजी महाराजांनी वापस केला होता आदिलशहाला. अशी पण एक हिस्ट्री. आपण राजाराम महाराजांची समाधी शोधत शोधत टिळक बंगल्याजवळ आलोय ना. हा टिळक निवासस्थान आहे. तर तुम्हाला माहित असेल 1890 नंतर 1910 पर्यंत ते जवळजवळ टिळक इथंच थांबायचे. त्यांचं निवासस्थान होतं हे है ना. हे इथं थांबायचे आणि इथं महात्मा गांधी पण येऊन गेले. जवळपास 1915च्या आसपास महात्मा गांधी टिळकांना भेटण्यासाठी इथं आले होते. तर हे टिळक बंगला आहे. हा जस्ट निवासस्थान. माझ्या अंदाजे इनसाइड मध्ये जाणं बंद असेल, पण खूप सुंदर बंगला आहे. म्हणजे हा स्वातंत्र्य चळवळीशी पण हा किल्ला जोडलेला आहे ना ही जागा. तिथून आपण टिळक बंगल्याच्या इकडनं आलो. इथं एक आपटे बंगला पण आहे ह्या साईडला. तर यावरून समजतं की मी एक जस्ट आता हिस्ट्री वाचली तर 1818 नंतर जेव्हा ही जागा घेतली गेली, इकडे हे महाराजांची समाधी आहे ना राजाराम महाराजांची. तर 1818 नंतर जेव्हा मराठ्यांचा पाडाव झाला आणि इंग्रजांनी ही जागा घेतली, तर त्यानंतर ना सिंहगड एक हिल स्टेशन म्हणून जास्त वापरण्यात आलं. विश्रामगृह याच्यावरती भरपूर जणांचे बनले गेले. तर इथं असे जसं काही टिळक बंगला, आपटे बंगला असे भरपूर साऱ्या असू शकतात अजून पण. जस्ट आपण आहे ना टिळक बंगल्यापासून थोडं पुढं आलो. इथं आपटे बंगला पण आहे या साईडला खाली जाण्यासाठी. आणि जस्ट इथंच आहे ती छत्रपती राजाराम महाराजांची समाधी खालच्या साईडला ही बघा ही. आणि त्याच्याविषयी ना इथं खूप जास्त मेन्शन केलंय खूप छान प्रकारे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व सोयराबाई राणी साहेबांच्या पोटी 14 फेब्रुवारी 1670ला त्यांचा जन्म झाला राजाराम महाराजांचा राजगडावरती आहे ना. आणि वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी ते म्हणजे 3 मार्च 1700 साली नवज्वारामुळे आणि रक्ताच्या उलट्यांमुळे त्यांचा सिंहगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे ना. त्यांच्या महाराणी ताराबाई राणी साहेबांनी आपल्या पतीच्या स्मृतीनिमित्त ना म्हणजे स्मृतीप्रित्यर्थ गडावर एक वृंदावनवर त्यावर लहानशी छत्रीवजा मंदिर बांधले. आणि ती आजपर्यंत किल्ल्यावरची सगळ्यात जास्त चांगली वस्तू मानली जाते. इथं लिहिलेली शहाजनी पद्धतीने घुमट बांधलंय वगैरे. खूप सुंदर आहे, वाचू शकता तुम्ही. आता जस्ट आपण खाली जाऊया आणि ते बघूया. इथून वातावरण पण खूप सुंदर दिसतंय, आता फ्रेश दिसतंय. ही आहे बघा राजाराम महाराजांची समाधी. वरती जी शहाजनी पद्धतीने जे गोल घुमट वगैरे बांधलेले ते खूप सुंदर दिसतंय. आणि आता जस्ट त्याला रिपेरिंगचं काम वगैरे चालू, पेंटिंग वगैरेचं काम चालू आहे माझ्या अंदाजे. त्याच्यामुळे ते थोडंसं असं बांधलं गेलंय. पण गड्यावरती सगळ्यात सुस्थितीत असलेली वास्तू हीच सांगितली गेलेली. तिथं आपण बघितली. पण पाण्याचा सोर्स आहे. इथं 2-3 टाके आहेत. इकडं 2-3 इकडे एक टाका आहे. तिकडच्या साईडला पण दिसतोय मला, त्या साईडला समोर तिकडं. म्हणजे इथं पाण्याचे ह्या किल्ल्यावर पाणी आहे ना मुबलक प्रमाणावर आहे. आणि ही समाधी ती जस्ट आता मधल्या साईडने बघूया कशी दिसते. मी तुम्हाला ना राजाराम महाराजांविषयी थोडीशी हिस्ट्री सांगतो. राजाराम महाराज हे ना कठीण काळामध्ये छत्रपती झाले होते. जेव्हा संभाजी महाराजांची हत्या झाली ना 1689च्या आसपास, औरंगजेबाने त्यांना पकडलं आणि हत्या केली. त्यानंतर राजाराम महाराजांचं हे होतं है ना छत्रपती म्हणतात, ते राज्याभिषेक होतो आणि छत्रपती म्हणतात. त्यानंतर राजाराम महाराजांच्या जीवनामध्ये सतत लढाया, कंटिन्यू लढाया, म्हणजे खूप कठीण काळ होता मराठा साम्राज्यासाठी. तर त्या कठीण काळामध्ये राजाराम महाराज आहेत ना स्वराज्य सांभाळतात. आणि मग अशा वेळी ते जिंजी जातात. म्हणजे ते सतत भागदौड करत आहेत ह्या काळामध्ये. कधी ह्या गडावरून त्या गडावर, त्या गडावर, कारण की मोठं सैन्य घेऊन औरंगजेब दक्षिणेकडे आला होता. तर मग ते जातात आणि त्यांना पण भीती होती की संभाजी महाराजांसारखं कोणी अगर आजूबाजूचाच व्यक्ती दगा करेल आणि पकडले जातील. तर त्यामुळं ते सतत पळत होते. आणि अशा वेळेस ते निष्ठून जिंजीला जातात. जिंजीवरून ते मराठा साम्राज्य बघतात, मीन्स महाराष्ट्र बघतात. आणि तिथून मग जेव्हा ते 1696-97 मध्ये रिटर्न येतात, तर मग जस्ट म्हणजे त्यावेळेस त्यांचं वय असतं 27-28 वर्ष. आणि जेव्हा ते छत्रपती म्हणतात त्यावेळेस त्यांचं वय असतं 18-19 वर्ष. म्हणजे विचार करा, 18-19 वर्षाच्या मुलावरती एक नवीन साम्राज्याची धुरा आहे आणि आजूबाजूला खूप सारे शत्रू आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते जिंजीला जातात. 8-9 वर्ष तिथून साम्राज्य बघतात. आणि त्यानंतर मग ते रिटर्न येऊन जेव्हा ते पूर्ण थकलेले असतात, म्हणजे थकलेले मीन्स त्यांना त्रास होतो वगैरे, काही बॉडीमध्ये त्यांना इन्फेक्शन झाले असतील, आणि जस्ट सिंहगडावर आल्यानंतर त्यांना उलट्या वगैरे होतात आणि त्यांचा मृत्यू होतो. तर मग त्यांची समाधी तर तारा राणींनी बनवलेली एक खूप सुंदर समाधी आहे. आणि खूप असं गर्वी असं वाटतंय की खूप छान, की किती सुंदर ही समाधी. मी आतापर्यंत जितकी बी समाधी बघितल्या आहेत त्यामध्ये एक सुंदर समाधी
समाधी जशीच्या तशी राहिलेली समाधी आहे, म्हणजे डिस्ट्रॉय वगैरे झालेली नाही. जस्ट आपण त्या साईडने राजाराम महाराजांची समाधी बघत बघत इथं आलोय. इकडच्या साईडला एक कलावंती बुरुज आहे, मी तुम्हाला तो दाखवेल. आणि जस्ट कलावंती बुरुज इकडं दुर्बीनद्वारे कुठंतरी हे असेल बहुतेक निसर्ग पाहण्याचं ठिकाण. आणि खुलं रंगमंच हे बघा, ही खूप जुनी इमारत असू शकते 20व्या शतकातील, म्हणजे आसपास 50-100 वर्षापूर्वीची. आणि जस्ट ही आता तटबंदी व्हिजिबल होते बघा. ही जुनी तटबंदी बिलकुल 17व्या सेंचुरीतली आहे ना, एकदम जुनीवाली. पूर्ण पहाडाला वेढलेली तटबंदी आहे. आणि जस्ट हा आहे बाले किल्ला. मी जस्ट एकाला विचारलं की सिंहगडाला बाले किल्ला मला नजर नाही येत होता, तर हा आहे बाले किल्ला, ज्याच्यावर आता टावर उभं केले आहे. आणि इथं खूप सारे लोक राहतात, जेवणाचे वगैरे साऱ्या व्यवस्था आहेत. म्हणजे इथं माझ्या अंदाजे गडावर राहणारे जे लोक असतील ना, जे पूर्वीपासून राहतात किल्ल्यावर राहणारे, तर ते सारे लोकांनी आता व्यवसाय म्हणून या किल्ल्यावरतीच असं हॉटेल वगैरे स्थापन केले. तर थोडासा किल्ला एक जास्त म्हणजे डिफरंट वाटतो. हे बघा, ही जुनी तटबंदी आहे ना, ही त्या साईडला आता चांगली दिसते. ही जुनी तटबंदी मीन्स ही 1818 मध्ये जेव्हा हा किल्ला घेतला ना इंग्रजांनी, तर फक्त हा किल्ला एक विश्रांती स्थळ म्हणून, म्हणजे निसर्गरम्य स्थळ किंवा थंड हवेचे ठिकाण म्हणून जास्त प्रसिद्ध झाला. आणि त्यानंतर इथं विश्रामगृह खूप आहे, जास्त आहेत असे विश्रामगृह. रंगमंच त्या साईडला पण एक विश्रामगृह आहे, तिकडे टिळकांचं आहे, आपट्यांचं आहे. तर असे भरपूर सारे विश्रामगृह इथं नजर येतात. आणि जस्ट आता ही जुनं सगळं तटबंदी वगैरे सारं जुनं आहे, म्हणजे जवळजवळ 1818 नंतर ह्या किल्ल्याचं महत्व कमीच होत गेलं. ह्या दादांनी मला एक गोष्ट सांगितली. तानाजी मालुसरे ह्या कड्याने वरती आले होते ना, ह्या कडाने इथून असं वरती, मी तुम्हाला जवळून दाखवतो. बहुतेक इथून असे वरती आले असतील तानाजी मालुसरे, दोर वगैरे टाकून. तिथं एक हे लागलेलं बघा, बाणाचं चित्र वगैरे हा ना, त्याच्यावरून समजतं की इथून. आणि इथंच त्यांचा ह्या जागेवरती लढता ते पाण्याची टाकी, तिथं मी तुम्हाला घेऊन जाईल, तिथं हाताचं चित्र आहे. तिथं त्यांचा हात तुटला होता आणि जस्ट ह्या साईडला येऊन त्यांचा मृत्यू झाला होता. तर जस्ट आपण तानाजी मालुसरेंचं जे पण हिस्ट्री. ओके प्लीज गो. आता मी जस्ट तुम्हाला आता हा कोंढाणा किल्ला घेण्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो मी कशी झाली होती. तर 1663च्या आसपास सुरत लूट होते. शिवाजी महाराज सुरत लुटतात आणि त्यानंतर औरंगजेब खूप चिडतो. औरंगजेब चिडल्यानंतर मग तो जयसिंगाच्या याच्याने साह्याने ना एक मोठी फौज दक्षिणेकडे पाठवली जाते. 1665 मध्ये एक मोठी फौज येते आणि त्यामध्ये एक तह होतो, पुरंदरचा तह. त्याच्यामध्ये 23 किल्ले दिले जातात आणि 23 किल्ल्यांमध्ये कोंढाणे हा किल्ला पण त्यावेळेस मुघलांना दिला गेला होता है ना. मुघलांना दिल्या गेल्यानंतर मग कोंढाण्यावरती उदयभान हा एक सरदार बसवला गेला, सेनापती म्हणून, किल्लेदार म्हणून मुघलांकडनं. पार्श्वभूमी अशी बनते की 1600 म्हणजे त्यानंतर आग्रा भेट होते. आग्रा भेटमध्ये शिवाजी महाराजांना कैद केलं जातं, मग तिथून ते रिटर्न येतात है ना. मग त्याच्यानंतर 1670च्या आसपास शिवाजी महाराजांना वाटतं, ते राजगडावर असतात त्यावेळेस, की आता कोंढाणा घेतला पाहिजे, कोंढाणा स्वराज्यात आला पाहिजे. म्हणून ते तानाजी मालुसरेंना या निवड करतात ह्या मोहिमेसाठी. आणि मग तानाजी मालुसरे ह्या मोहिमेसाठी राजगडावरून ह्या मार्गाने येतात आणि जस्ट मग इथून ते चढून हा किल्ला लढवला जातो. जस्ट ही एक पार्श्वभूमी होती की पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला गेल्यानंतर तो स्वराज्यात पाहिजे होता आणि मग तानाजी मालुसरेंची निवड होते. मग तानाजी मालुसरे इथं येतात आणि एक पराक्रमी शौर्याची हे दाखवतात. जस्ट ह्या घाटाचं पण एक वर्णन मी तुम्हाला सांगायचं राहिलंय. जेव्हा तानाजी मालुसरे तिथं पडतात ना, तर तिथं एक त्यांची प्रतिकृती समाधी बनलेली आहे, पण त्यांचं जे थडगं होतं त्याला मड म्हटलं जातं मराठीमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये. तर हा एक मडे घाट म्हणून आहे ना. याच्या पहिले ह्या जागेचं नाव दुसरं होतं, बट आता तानाजी मालुसरेंचं जे शरीर नेण्यात आलं त्यांच्या गावावरती, उंबरठे का काहीतरी गाव आहे तिथं. तर त्यावेळेस मग ह्या जागेवरून त्यांचं ते शरीर नेण्यात आलं, तर त्याला मडेघाट म्हटलं जातं. तर चला आता मी तुम्हाला आहे ना तानाजी मालुसरेंचा जिथं हात तुटला होता ती जागेवर तुम्हाला घेऊन जात आहे. जस्ट हा तानाजी कडा, तर तो हाच आहे. आणि खूप असं पराक्रमी होते तानाजी मालुसरे. जस्ट तो कडा बघूनच लक्षात येतं. ह्या साईडने आलो मी. जस्ट आपण ना राजाराम महाराजांची समाधी ना तिकडनं पण ह्या जागेवरती येत आहे, जिथं नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावला गेला होता. म्हणजे इथं उदयभानशी लढता त्यांचा हात छाटला जातो वगैरे. तर हे ते निशाणी आहे ना. तानाजी मालुसरेंनी ह्या जागेवरती म्हणजे खूप जास्त पराक्रम गाजवला होता. जस्ट त्यांचा हात गमावल्यानंतर ते तिथपर्यंत जातात आणि तिकडं त्यांचं शरीर धारतीर्थं पडतं. तुम्हाला ही पण एक कहाणी माहित असेल की रायबा असतो त्यांचा मुलगा, त्याचा लग्नाची एक स्टोरी. म्हणजे मी 4थीच्या क्लासमध्ये जेव्हा फर्स्ट टाइम हिस्ट्री वाचली होती ना, तेव्हापासून तानाजी मालुसरे माझे हिरोज आहेत. तर तानाजी मालुसरे मीन्स सुराजी मालुसरे त्यांचे छोटे बंधू आणि तानाजी हे मोठे. तर त्यावेळेस ना तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न असतं आणि त्या अशा परिस्थितीमध्ये ते स्वराज्याला प्रथम प्राधान्य देतात आणि स्वराज्यासाठी ते रायगड ह्या सिंहगड मोहिमेवर येतात. आणि तुम्हाला माहित असेल मग कोंढाणा नाव असतं त्यावेळेस. आणि मग ते लढता धारतीर्थ पडल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांना ही न्यूज मिळते की कोंढाणा घेतला गेला, बट त्यांना ही न्यूज बी मिळते
की तानाजी मालुसरे ह्या लढाईमध्ये पडलेत आणि मग ते दुःखाने म्हणतात की गड आला पण सिंहासारखा एक मोठा माणूस, एक मोठा सरदार गेला, तर म्हणून गड आला पण सिंह गेला ही म्हण त्यावेळेस त्यांनी बोलली आणि त्यापासून ह्या गडाला सिंहगड हे नाव पडलं. म्हणजे तानाजी मालुसरे हे सिंहासारखे होते, एक स्ट्रॉंग लढाकू व्यक्ती होते. आता जस्ट पाऊस सुरू झाला इथं आणि एक उदयभानाविषयी मला एक सांगावं असं वाटतं. उदयभानाविषयी आपल्याकडे जास्त हिस्ट्री नाही आहे, बट उदयभानाला एक असं कॅरेक्टर म्हणून दाखवलं गेलं आहे आपण की तो म्हणजे खूप जास्त हे असेल. बट उदयभान तो पण एक सरदारच होता, तो किल्लेदार होता या जागेवरचा आणि त्याचं काम होतं किल्ला सांभाळणं. तर एक त्याच्या दृष्टीने बघणं तर तो पण एक सईज होता, तो पण लढाकू होता, चांगला शूर सरदार होता. बट रॉंग साईडकडनं होता, त्याच्यामुळं आपण त्याला रॉंग अप्रोच करू. बट तो पण एक चांगला सेनापती होता. तर माझं सांगायचं तात्पर्य म्हणजे एक मजबूत सेनापती बरोबर एक मजबूत सेनापती लढतोय आणि दोघं धारातीर्थ पडतायत. तुम्हाला माहित असेल तानाजी मालुसरे पडल्यानंतर सारे सैनिक जे होते ह्या ग्रुपमधले, राजांच्या ग्रुपमधले, ते पळायला लागले होते. तर जस्ट तानाजी मालुसरेंचे जे छोटे बंधू असतात सूर्याजी मालुसरे, ते एकदम दडावून सांगतात सैनिकांना की अरे थांबा, पळू नका, आपण परत लढूया. आणि मग ते एक फौज परत जमा करून ते मोठा हमला करतात आणि त्याच्यामध्ये उदयभान मारला जातो आणि तेव्हा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडे येतो. म्हणजे या किल्ल्यावरती खूप मोठा पराक्रम झाला आहे 1670 मध्ये. जस्ट तुम्हाला सांगणं राहिलं, हा आहे ना बालेकिल्ला आहे. बट आता जस्ट बालेकिल्ला मीन्स तुम्हाला एक माहित असेल, बालेकिल्ला राजगडावरती जो बालेकिल्ला आहे तो ओरिजिनल बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला मीन्स एक असा किल्ला जो लढवला जाऊ शकतोय ना, म्हणजे खालचा किल्ला पडला तर वरती लढवला जाऊ शकतो. तर जस्ट असं तर हा आहे नाही, तर एक जस्ट वरती एक टेकडी आहे आणि त्यावरती मग राजवाडे वगैरे त्या काळात राहत असतील, सुभेदारांचे घरं वगैरे. आता जस्ट आहे नाही तिथं, काही एक टावर उभं केलं आहे जस्ट तिथं, आता मोकळं दिसतंय. पण आता आपण चाललोय उदयभानाचं जिथं थडगं वगैरे आहे त्या जागेवरती आणि एक कडेलोट आहे ह्या किल्ल्यावरती, ते दाखवण्यासाठी. अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहिली की 1689 नंतर जेव्हा संभाजी महाराजांची हत्या झाली त्यानंतर ह्या जागेवरती परत एकदा औरंगजेबाची सत्ता आली असेल आणि मग ती लॉंग टाइम पर्यंत राहिली. मग 1693 मध्ये परत एकदा युद्ध होतं. जस्ट मी तुम्हाला खाली नाव लिहिलेलं आहे, ते त्यांचं नाव पहिले झालेलं आहे. तर त्यांनी पण इथं पराक्रम गाजवला होता आणि परत हा किल्ला मराठेशाहीमध्ये आला होता. म्हणजे त्यावेळेस पण म्हणजे इथं 2 वेळेस मोठे पराक्रम झाले आहेत. आणि त्यानंतर मग जस्ट हा किल्ला मराठ्यांकडेच राहिला कंटिन्यूली 1818 पर्यंत. आणि मग 1818 मध्ये जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला घेतला त्यानंतर ह्या किल्ल्याचं महत्त्व थोडं कमीच होऊन गेलं, बिकॉज त्यांनी याला एक थंड हवेचं ठिकाण म्हणून जास्त यूज केलं. पुणे जवळ असल्यामुळे त्या काळानंतर 1818 नंतर तर हळूहळू इंग्रजांचीच पूर्ण भारतावर सत्ता डेव्हलप झाली होती. त्यामुळं त्यांना माहीत होतं कुठे युद्ध होता, काय होता, आणि हळूहळू किल्ल्यांचं महत्त्व कमी होत गेलं. तर जस्ट पुण्याला आता सगळं राजकीय व्यवस्था पुण्याला शिफ्ट झाल्यामुळं याचं महत्त्व कमी होऊन गेलं. आपण जस्ट चाललोय कल्याण दरवाजाकडे आणि इकडेच कडेलोट कुठंतरी आहे, तिथून शिक्षा दिली जायची ना कडेलोटाची. जो किल्ल्यावरती गुन्हा वगैरे करतोय किंवा स्वराज्यामध्ये गुन्हा वगैरे करतोय त्याच्यासाठी कडेलोटची इथं व्यवस्था असायची, म्हणजे कडेलोट केलं जायचं. जस्ट हे बघा, हे असे पॉइंटने दगड कापला जायचा खालून वरून. आणि म्हणजे तुम्हाला हे दाखवण्यासाठी थांबलं मी कसं बनलं, टेक्निक कशी असते दगड कापण्याची. आणि हाच दगड मग इथल्या जे बिल्डिंग असतात त्यांच्यासाठी यूज केला जायचा. तर असं कापून सण ही तटबंदी वगैरे इथले ह्या दगडांनी बनलेली असते. तर जस्ट दगड कसा कापता ही टेक्निक तुम्हाला दाखवायची होती मला, की तो कसा कापला जातो. हा बघा, हा झंजार बुरुज आहे ना, आपण राजगडावरती चिलखंती बुरुज बघितला होता त्या टाईपच याचं बांधकाम आहे. खूप सुंदर. आता जस्ट तुटल्यावर थोडासा तुटत गेलाय तो. आणि हा तोकडा आहे जिथून तानाजी मालुसरे जस्ट ह्या व्हॅलीमधून असे चालत चालत असे लपत छपत ते आले असतील रात्रीचे आणि ह्या कड्याने ते वरती चढले होते ना, इथून ह्या जागेवरून इथून वरती चढून मग ते पूर्ण युद्ध लढलं गेलं. आणि जस्ट त्या साईडला ते याची थडगं वगैरे त्या साईडलाच आहे. म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाचं युद्ध इथंच झालं होतं या भागामध्ये. जे झुंजार बुरुजाकडनं आपण इकडच्या साईडला परत चाललोय, कल्याण दरवाजाकडे मी चाललोय. जस्ट हे आहे ना, असे हे केळीचे थडगे आहेत का काय समजत नाही, केळीचं पानं वगैरेचं झाड आहे का वगैरे. पण इथं आहे ना भरपूर आहे, इथं सगळीकडे. मी जस्ट एक गोष्ट विसरलो झुंजार बुरुजाकडे सांगण्याची, कडेलोटची. ती माझा अंदाजे इथंच कुठेतरी कडेलोट असू शकतो तो. म्हणजे एक प्लेन खाडी आहे ह्या साईडला, एकदम प्लेन असा कातळ धार आहे आणि जस्ट तिथूनच कडेलोट केली जात असेल ज्यांना शिक्षा वगैरे झाली असेल. जस्ट हा कल्याण दरवाजा ह्या साईडला वाटतं. तर आता कल्याण दरवाजाकडे आपण चाललोय. बघा आता व्हिजिबल होते कल्याण दरवाजा आणि आता जस्ट बांधकाम झाल्यामुळे ना खूप सुंदर दिसतोय. कल्याण दरवाजा तोच दरवाजा आहे
जेव्हा तानाजी मालुसरे वरती चढून आले ना, तर काही लोकांना इकडे पाठवलं गेलं होतं. म्हणजे ही लढाई तशी अशी कल्याण दरवाजापर्यंत होण्याचं रिझनच होतं, या भागात होण्याचं रिझनच असं होतं की कल्याण दरवाजाचा द्वार ओपन करायचा होता, कारण की मोठी सेना खाली उभी होती मराठ्यांची. मग जस्ट तिथून इथपर्यंत लढाई होत होत आली उदयभानाबरोबर वगैरे त्यांच्या सैनिकांबरोबर. आणि जस्ट हा कल्याण दरवाजा ओपन केला गेल्यानंतर मग मोठी लढाई झाली. सूर्याजी मालुसरे ह्याच दरवाजाने मध्ये आले होते. तर हा कल्याण दरवाजा ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे. आता त्याला जवळून बघूया. जस्ट खाली आलो आपण आणि कल्याण दरवाजाची रचना बघा किती उत्कृष्ट दर्जाची. म्हणजे खूप सारी सैनिक वरती उभे राहून शत्रूवरती बाहेरच्या आक्रमणावरती लक्ष देऊ शकतात. इथं पण आल्यावरती मार केला जाऊ शकतो. हा आहे एंट्रन्स पॉईंट. म्हणजे मध्ये आल्यानंतर इथं देवळी वगैरे दोघी साईडला असेल. वरती इकडं खूप सैनिकांसाठी जागा वगैरे आहेत. आणि जसे नवीन बांधकाम झाल्यामुळे थोडंसं नवीन केल्यामुळे ना खूप सुंदर दिसते. पण ओरिजिनल जी असेल ना ते खूप याच्यापेक्षा वेगळी कलाकृती असू शकते. जस्ट इथं मोठी जागा असेल, तोफा छोट्या छोट्या तोफा लावण्यासाठी, तीर आपले जे तीर वगैरे असतात धनुष्यबाण चालवण्यासाठी, भाले वगैरे चालवण्यासाठी खूप अशी जी डेव्हलपमेंट असते जुनी तुम्ही खूप साऱ्या किल्ल्यांवर बघू शकता. जस्ट ह्या टाईप है ना. तर हे खूप सुंदर आहे. आता हा बुर्ज तयार केला गेला आहे आणि बाहेरच्या साईडने पण इथून दिसेल आहे ना. आणि हे बघा हे शिल्प वगैरे आहे त्याच्यावरती, हत्तीचं शिल्प आहे बघा. चला बाहेरून बघूया आपण. त्याच्यावरती एक शिलालेख पण दिसतोय. जस्ट शिलालेख माझ्या अंदाजे फारसी शिलालेख आहे का, नाही, संस्कृत शिलालेख आहे त्याच्यावरती ब्रो. हे बघा कल्याण दरवाज्यावरची देवळी वगैरे, हा इनसाइट मधला दरवाजा. हे थोडंसं जुनंच बांधकाम वाटतंय ना, खूप सुंदर. हे वरचं आणि त्याच्यावरती डिफरंट बांधकाम आहे. म्हणजे वरचं बांधकाम पडलं असेल लॉंग टाइम पर्यंत सर्व्हाइव्ह करणं म्हणजे मुश्किलच काम आहे. जस्ट हे जुनंच आहे. हे पत्थर असे लागले ते जुनंच बांधकाम आहे. बस त्याच्यामध्ये आता सिमेंट वगैरे भरलं असल्यामुळे, चुना वगैरे भरल्या असल्यामुळे. आणि खाली पण एक दरवाजा आहे, 2 दरवाजे आहेत, जस्ट 1 नाही है ना. आणि याच्यावरती तो मी तुम्हाला शिलालेख दाखवतोय ना. 1 सेकंड, मी कुठून बघितला यार. हे बघा हे एक आहे आणि जस्ट तिथंच वरती कुठेतरी शिलालेख आहे. मी कुठं, हे बघा हा इथं शिलालेख आहे बघा, है ना. हा एक शिलालेख आहे, मोठा शिलालेख आहे संस्कृतमध्ये. तो पेशवाई काळी सांगितला जातो असं जस्ट मी आता इंटरनेटवर बघितलं तर. हे बघा हे शिल्प आहेत ना, ह्या साईडला पण आहे. हे आपलं शरभ शिल्प आणि हे इकडं हातीचं शिल्प बनलेलं आहे, जे की हिंदू परंपरेमध्ये सगळ्यात जास्त बनवले जायचे. हे ओल्डेस्ट शिल्प असतील. जस्ट खाली पण आहे ना, तर खाली पण आपण बघूया. तो पण कल्याण दरवाजा आहे, खूप महत्त्वपूर्ण दरवाजा आहे. ऐतिहासिक दृष्टीने याचं महत्त्व खूप जास्त आहे. हा बघा किती सुंदर दरवाजा आहे ना, किती सुंदर आहे. ही कमळची चिन्ह वगैरे इकडं पण काहीतरी असलं पाहिजे. बट जस्ट आता पत्थर झिंजल्यामुळे, बट इकडचं थोडंसं नवीन बांधकाम वाटतंय आपल्याला. इथून पुढं हे बघा, इथून पुढं नवीन जुनं आहे. म्हणजे हा पुरुष पूर्णपणे ढसला असेल आणि नंतर त्याचं बांधकाम झालंय. हा ओरिजिनल आहे. हे मोठे मोठे पत्थरांचं जे काम ओरिजिनल आहे आणि वरचं ते बांधकाम केलंय. म्हणजे हा कल्याण दरवाजा खूप सुंदर आहे. आणि माझ्या अंदाजे हाच राजमार्ग असेल, कारण की वरतीपर्यंत येण्यासाठीच खूप सुंदर अशा मार्ग दिसतोय आपल्याला है ना. असा मार्ग जेव्हा असतो ना, तर समजून घ्यावं की तो राजमार्ग असू शकतोय ना खालींपर्यंत. पण हा कोणत्या ह्याच्याने येतो ते नाही माहिती मला. जस्ट आपण त्या साईडने आलोय ना, तर हा ह्या गावातून येत असेल. हा आता हे कोणतं गाव आहे जस्ट नाही माहिती मला. पण कल्याण दरवाजा खूप सुंदर आहे. आता जस्ट पडझडीच्या याच्यामध्ये, तर याला रिपेअरिंगची सक्त जरूरत आहे मित्रांनो. चिकन आपण आहे ना कल्याण दरवाजाकडनं आलोय आणि इथं हे हनुमानाचं टेम्पल आहे. आणि हा एक देव टाका आहे. हे मी शोधत आहे. तानाजी मालुसरेंची जी समाधी बांधली गेली ती हे देव टाका आहे बघा. देव टाकाचं रिझन मीन्स पाणी पिण्यासाठी राहत असेल ना. खूप साफ पाणी बघा, पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. इतकं निर्मळ आणि शुद्ध पाणी आहे. म्हणजे आज गडावरचे जे लोक राहत आहेत ना, ते इथलंच पाणी पित असतील बहुतेक. बट आता शोधतोय मी उदयभानची आणि तानाजी मालुसरेंची समाधी. जस्ट ह्या साईडला कुठेतरी असली पाहिजे ती. तर जस्ट आता मी विचारतो. शोधले मी ही तानाजी मालुसरेंची समाधी ह्या साईडला. आता तिकडे जाऊया आपण. जस्ट स्मारकमध्ये आपण जात आहे. बट मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इथं, विशेष गोष्ट. हे बघा सुरुवातीला आहे ना अशी होती तानाजी मालुसरेंची समाधी. जस्ट मग ती 16मध्ये ना 1616 मधल्या 1916 मधला हा फोटो आहे. त्यावेळेस अशी होती. इथं 2-3 अजून समाध्या दिसत आहेत. ते त्याच वेळेस शहीद होणाऱ्या व्यक्तींचे असतील. मग हे 76 मध्ये ही अशी बनवली गेली ना. 41 नरवीर तानाजी मालुसरे यांची कॉन्क्रिटीकरण पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे ना. हा पुतळा असेल तो ब्रॉन्झ पुतळा आहे. हा नंतर बसवला गेला. बट कॉन्क्रिटीकरण आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ब्रॉन्झ पुतळ्याची स्थापना झाली. 76 मध्ये झाली. 62 मध्ये दुसरी होती. 38 मध्ये मेघनबरी
म्हणजे हे वरचं हे बनवलं असेल ना, खूप सुंदर. चला आता मध्ये जाऊ. हे 24चं छायाचित्र आहे आणि त्याच्यानंतर खूप जास्त डेव्हलपमेंट केली. हे बघा असं लढाईचं दृश्य वगैरे खूप सुंदर असं बघण्यासारखे दृश्य वगैरे आहेत कोंढाणा किल्ल्यामध्ये. हे आपण जेव्हा सर्च करतो ना कोंढाणा किल्ला, तर असं दाखवलं जातं आहे ना. हे जस्ट हे आपलं चित्र. हे शिवाजी महाराज तानाजीला सांगतायत की तुम्ही ह्या मोहिमेवर जा. ही ती खिंड चढताना ही युद्ध झालेलं आहे जस्ट उदयभानाबरोबर. आणि जस्ट हे धारातीर्थ पडलेले आहेत, याच्यामध्ये हात तुटला आहे, धारातीर्थ पडले आहेत, हा कोंढाणा घेतला आहे. म्हणजे खूप सुंदर असं चित्रफित बनवलं गेलेलं आहे. हे बघा हे खूप सुंदर आहे ना, खूप सुंदर. इकडं जस्ट हँड ही ब्रॉन्झ जी 75 ब्रॉन्झ मूर्ती बसवली गेली ती. आणि जे आता मी तुम्हाला दाखवलं 20मध्ये का 41मध्ये आपण जस्ट बघितलं, जे 2 असे बाहेर पण थडगे होते, जस्ट हे असतील ते. इथं पण कोण 2 वीरच्या समाधी आहेत. आणि जस्ट हे तानाजी मालुसरे, ही खूप सुंदर अशी समाधी, ज्या या गड घेण्याच्या याच्यामध्ये हे धारातीर्थ पडले होते आहे ना. आणि ही त्यांची ब्रॉन्झ मूर्ती खूप सुंदर अशी. मी एवढं गोष्ट सांगता एक गोष्ट सांगणं विसरलो की 1633मध्ये शहाजी महाराजांनी जिजामाता आणि बाल शिवाजी महाराजांना कोंढाण्यावर ठेवले होते ना. ही एक गोष्ट सांगणं विसरलो मी. त्या 35मध्ये शहाजी राजांच्या ताब्यातील कोंढाण्यावरील मुघल आदिलशाही फौजेने हल्ला करून गड जिंकला होता. म्हणजे कुछ 2-3 वर्ष ते इथं होते, मग त्यानंतर ते पुण्याकडे गेले. तर हे एक हिस्ट्री सांगणं विसरलो मी. इकडनं जस्ट आपण तानाजी मालुसरे यांच्या स्मारकापासून वरती आलोय आणि हे कोंढाणेश्वर मंदिर आहे, जे की हेमाडपंथी असू शकतं. जस्ट हेमाडपंथी मीन्स आता ते उरलंच नाही हेमाडपंथाचं, बट हे एक एवढंच आहे. आणि हेमाडपंथ जो यादवकालीन होतो तुम्हाला माहीत असेल, जस्ट हे डिस्ट्रॉय वगैरे झाले. आणि हे आता जस्ट कुलूप वगैरे लावलं आहे आणि मध्ये एक शिवलिंग आहे ना. बट आता मोबाईल माझा हँग होते ब्रो. तर ह्या साईडला इनसाईडमध्ये ते टेम्पल अँड असं एक शिवलिंग आहे, सुंदरसं शिवलिंग आहे मोठं. आणि जस्ट आता पाऊस माझ्या अंदाजे संपत नाही आहे यार. इथं पाऊस कंटिन्युअली चालू आहे आणि त्याच्यात माझा आहे ना मोबाईल आहे ना ओला झाला आहे. तर तुम्हाला माहीत असेल आयफोनचा काय प्रॉब्लेम राहतो, तो लगेच चार्जर घेत नाही. तर जस्ट 5-6% चार्जिंग राहिली मला आणि मी शोधतोय उदयबानाचं थडगं. जस्ट हे मंदिर तुम्हाला सांगतो मी, हे याच्यावरून लक्षात आलं असेल की हे यादवकालीन मंदिर असेल आहे ना. बाकी खूप आता सुंदर आहे. जस्ट नवीन बांधकाम आहे आणि हे मराठ्याशाहीचंच बांधकाम असेल, जवळजवळ आसपास 400 वर्षापूर्वीच. आपण इकडनं आलो. हे तानाजी मालुसरेंची बॅक साईडला समाधीचं क्षेत्र आहे. समाधी मीन्स आता तिथं स्मारक बनलेलं आहे ना. हे तोफा वगैरे लागल्या आहेत. हे काहीतरी कोणाची समाधीच असली पाहिजे हे जस्ट माहीत नाही मला. हे एक तोफा वगैरे इथं लागले आहेत. हे अमृतेश्वर भैरव मंदिर आहे. सदर मंदिर हे बाल किल्ल्याच्या दक्षिणेत, हे बाल किल्ला आहे ना वरचा, बाल किल्ल्यावरतीच आपण आता एक मंदिर बघितलं ना, एक कोंढाणेश्वर मंदिर बघितलं ना, ते बाल किल्ल्यावरतीच आहे ना. हे मंदिर जस्ट केव्हा बांधलंय 1764मध्ये. यांनी हे सोन्याचा मुकुट व्हायला होता ना, ते खूप ऐतिहासिक मंदिर आहे. 1763-64मध्ये, बट तो नंतर लुटला गेला असेल, असं काही असेल. जस्ट आहे का नाही मुकुट तर काही दिसत नाही. जस्ट हे मंदिर आहे पूर्णपणे खतम झालं होतं ते. हे पुढचा त्या मंदिराचं वाचलेलं असेल आणि नवीन बनवलेलं आहे ते मंदिर अमृतेश्वर वगैरे. बट आता मी शूज घातले आहेत आणि मी शोधतोय समाधी उदयवानची. पूर्ण किल्ला फिरून आलोय जस्ट. हे बघा हे समाधीचे क्षेत्र आहेत. हे काहीतरी इथं पण समाधीच असेल कोणाची आहे, हे एक प्रॉब्लेमॅटिक आहे. हे असू शकते उदयबानाची किंवा मग नाही असू शकत, आय डोंट नो. मी जस्ट उदयबानची समाधी शोधत ह्या बुर्जापर्यंत आलोय आणि इकडं मॅप सांगितलं जातं इथंच कुठंतरी उदयबानची समाधी असं मॅपवरती दाखवलं गेलं आहे. बट एव्हरीथिंग मी खूप जागा शोधल्या, बट मला उदयबानची समाधी लागलीच नाही. पूर्ण किल्ला मी एक्सप्लोअर केला आहे. जस्ट लास्ट मला उदयबानची समाधी बघायची होती, तर ती काही मिळाली नाही मला. आणि माझ्या मोबाईलमध्ये पण आता चार्जिंग नसल्यामुळे ना आता हा व्हिडिओ पण मी संपवत आहे. आणि मी पूर्णपणे म्हणजे मी जी हिस्ट्री होती सिंहगडाची जस्ट मी पूर्णच केली असेल, पूर्ण बारीकीने सांगितली असेल. तर आता जास्त काही सांगण्याचं नाही आहे. जस्ट उदयबानची समाधी मला सापडली नाही, तेवढंच एक गोष्ट. तर हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. त्याच्यानंतर माझे एफर्ट तुम्हाला चांगले वाटत असतील, माझी हिस्ट्री सांगायची पद्धत तुम्हाला चांगली वाटत असेल, तर तुम्हाला शेअर करायचा हा व्हिडिओ, लाईक करायचा आहे. आणि असंच मी कन्सिस्टन्सीने काम करावं, तर तुम्ही माझ्या पेजला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत